त्यांनी बहिष्कार टाकला. यावेळी मी स्वतः व्हिजिट केली होती आणि त्यांनी ॲश्युरन्स दिला आहे की यावेळी बॉयकॉट करणार नाही. कारण काय त्यांचं? त्यांच्या पुनर्वसन त्यांच्या प्रस्ताव पुनर्वसन साठी जी शासन नंतर रिलॅक्स केला. नाहीतर आपल्याकडे लोकसंख्याचा एक क्रायटेरिया आहे की याच्यापेक्षा कमी लोक आणि ते काही मारेगावून इकडे विस्थापित झाले ना, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होते की तिकडे जाऊन सर्व गोष्टी करणे. या तो GR नंतर आला आणि एक आपण टीम करतो, त्याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर, त्याच्यानंतर 3 आपण पोलिंगचे ॲडिशनल लोक देतो आणि याच्यासोबत ज्या ठिकाणी जास्त किती अंतर आहे गावापासून? खूप असं इंटिरियर वगैरे नाही असं आपण करत नाही आणि तसं रॅशनलाइजेशन पण 2 किलोमीटरपेक्षा जास्त कुठेच नाही आहे. आणि काही ठिकाणी आपल्याकडे इव्हन नॅचरल बॅरियर्स म्हणजे ज्या ठिकाणी असं नाला वगैरे आहे, नदी वगैरे असं जे होते ते पण आपण रॅशनलाइज करून किंवा असं काहीच करत नाही. जसं दारू जप्त करण्यासाठी तसे काही पैसे वगैरे जप्त करण्यासाठी 54 लाख आहे कारवाई आहे, ती सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही ठिकाणी घरोघरी जाऊन मी स्वतः व्हिजिट केलेली आहे की लोकांना वोटर इन्फॉर्मेशन स्लिपचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे किंवा नाही आणि लोकांना त्यांची पोलिंग स्टेशनची माहिती आहे किंवा नाही याच्यासाठी पण आपण प्रयत्न केलेला आहे. याच्यासोबतच प्रत्येक मतदान केंद्राला अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज म्हणजे त्याच्यामध्ये टॉयलेटची सोयीसुविधा असेल, पिण्याच्या पाण्याचं अरेंजमेंट असेल, दिव्यांग किंवा वृद्ध जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण तिकडे रॅम्पची सोयीसुद्धा पण केली आहे. व्हीलचेअरचे अरेंजमेंट आपण त्या ठिकाणी करतो आहे. आणि जसं की आपल्याकडे आता विदर्भात हीट वेव्ह चालू असल्यामुळे त्याच्यासाठी आपण स्पेशल अरेंजमेंट करतो आहे की लोकांना त्या ठिकाणी कोणताही त्रास होऊ नये. तर ज्या ठिकाणी ॲडिशनल कोणताही रूम अवेलेबल असेल त्या ठिकाणी सर्व वोटर्स लोकांना आपण क्यूलेस वोटिंग म्हणजे रांगामध्ये उभं राहायची गरज राहणार नाही जेव्हा आपल्याकडे टेम्परेचर जास्त असेल असा नियोजन आपण करतो आहे. तर त्याच्यासाठी त्यांना ॲडिशनल रूम असेल त्या ठिकाणी बसण्याचे अरेंजमेंट किंवा ज्या ठिकाणी रूम नसेल त्या ठिकाणी आपण टेम्पररी शेड किंवा कॅनोपीचं आपण अरेंजमेंट त्या ठिकाणी करतो आहे. त्याच्यासोबत आरोग्य विभागाचे कर्मचारी ज्या ठिकाणी ANM असेल त्या ठिकाणी ANM किंवा आशा वर्कर त्यांचे अपॉइंटमेंट आणि त्यांच्यासोबतच मेडिकल किट त्याच्यामध्ये ORS किंवा दुसरं काही त्यांना कोणता त्रास झाला तर त्याच्यासाठी आपण अरेंजमेंट करतो आहे. पण याच्यासोबतच मी अपील करतो आहे हीट वेव्ह असल्यामुळे सर्व वोटर्स त्यांनी मतदान केंद्राला येताना त्यांच्यासोबत बॅग टावल असतो आपल्याकडे कोणते ओला कपडा असेल तो ठेवायचा आणि जे लहान मुले वगैरे आहेत ते त्यांना कोणी कॅरी करू नये तिकडे तर त्यांना कोणते त्रास झाला नाही पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. तसेच जे उष्मघात आहे त्यासाठी ट्रीटमेंट प्रोटोकॉल वगैरे त्याची पण इन्स्ट्रक्शन तालुका आरोग्य अधिकारी आणि तिकडे आपण प्रॉपर सर्व जे RH आणि SDH आहेत तिकडे पण त्यांनी त्याची सूचना आपण फॉलो करण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे. याच्यासोबत मी सर वोटर्स यांना अपील करतो आहे की यावेळी जास्त मतदान त्यांनी करायचे आहे आणि कोणताही प्रलोभन किंवा जे दबाव आहे त्याच्या खाली न येता आपल्याकडे जास्त 100% कसं मतदान करू शकतो याच्यासाठी प्रत्येक वोटरनी यासाठी आपला जे निवडणूकसाठी आपला जे हक्क आहे त्याचासुद्धा त्यांनी रेस्पॉन्सिबिलिटी एक सिटिझन म्हणून त्यांनी सर्व लोकांनी पूर्ण केली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त लॉ अँड ऑर्डरची कोणती अडचण होऊ नये यासाठी आपण 144चा ऑर्डर पण इश्यू केला आहे की 100 मीटरच्या रेडियसमध्ये पोलिंग स्टेशनचे कोणतेही गर्दी जमा होणार नाही. आणि याच्यासोबत आपण कालपासून 17 एप्रिलपासून 2 दिवसासाठी आपण ड्राय डे चंद्रपूर लोकसभासाठी लागणाऱ्या दोन्ही AC मध्ये आपण डिक्लेअर केलेलं आहे. तर ही दारूबंदी पण आपण या ठिकाणी इन्शुअर करतो आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतेही शेवटचे जे 48 आवर्स आहेत त्याच्यामध्ये कोणतेही असं गैरप्रकार कॅश डिस्ट्रीब्युशन असेल, फ्रीबी डिस्ट्रीब्युशन असेल किंवा असं काही निवडणूक प्रचार होऊ नये त्यासाठी आचारसंहिता एन्फोर्समेंट चांगला झाला पाहिजे. त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट प्लस आमचे सर्व FST SST यांच्याकडून कारवाई सुरू आहे. तसेच मी सर्व नागरिकांना सुद्धा